पावसाळ्यात मुंबईतील पूरस्थिती टाळण्यासाठी महत्त्वाचं असलेलं मिठी नदीतील गाळ काढण्याचं काम यंदा अडचणीत आलंय. कारण मिठी नदीतून गाळ काढणीच्या कंत्राटासाठी 11 मार्चपर्यंतच्या नियोजित मुदतीत प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेला या कंत्राटासाठी निविदा भरण्याच्या मुदतीत 17 मार्चपर्यंत वाढ करावी लागली आहे. दरम्यान मिठी नदीसह मुंबईच्या नाल्यातील गाळ साफ करण्याची निविदा भरण्यासाठी कंत्राटदारांना असलेली अनुभवाची अट ही शिथिल करण्यात आली आहे. मुंबई महापालिका प्रशासनानं 3 वर्षांच्या अनुभवाची अट शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय. मुंबईच्या नालेसफाईत मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी कंत्राटदारच मिळत नसल्यानं आता प्रशासनाकडून अनुभवाची अट ही शिथिल करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीसाठीच्या मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाला कंत्राटदारांकडून यंदा प्रतिसाद का मिळालेला नाही ते जाणून घेऊया ग्राफिक्समधून. कंत्राटदार टेंडर का भरत नाहीयेत? आधीच्या कंत्राटदारांवर सध्या चौकशी आणि कारवाईचा ससेमिरा आहे. काही कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट म्हणजे काळ्या यादीत टाकल्यामुळे देखील आताच्या कंत्राटदारांना त्याची भीती वाटते. एकदा ब्लॅकलिस्ट झालं की तुम्हाला इतर कामं मिळणंही कठीण होतं. त्यामुळं मिठी नदीचा गाळ काढण्याच्या कामाला यंदा कोणी हात घालत नाही. कितीही गाळ काढला तरी काम अपुरं असल्याचा आरोप होतो, अशी कंत्राटदारांची तक्रार आहे. मिठी नदीवरून वारंवार राजकीय वाद होतात आणि त्यात कंत्राटदारांचं नुकसान होतं किंवा ते आरोपीच्या पिंजऱ्यात असतात. चौकशी आणि कारवाईची भीती त्याच पार्श्वभूमीवर मंडळी, मुंबईतल्या मिठी नदीतला गाळ काढण्यासाठीच्या कंत्राटाकडे संबंधित व्यावसायिकांनी पाठ फिरवल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मिठी नदीतील गाळ काढण्याबाबत महापौर रितू तावडे आणि मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना एक पत्र लिहिलंय. मिठी नदीतील गाळ काढण्याचं काम हे कंत्राटदारांकडून करण्याऐवजी मुंबई महापालिकेनं ते स्वतःच्याच यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळाच्या मदतीनं विभागीय पातळीवर करावं, अशी सूचना त्यांनी केली आहे. दरम्यान मिठी नदीतील गाळ काढणी आणि नालेसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आज झालेल्या बैठकीत काही प्रभागांमध्ये महापालिकेकडून स्वखर्चानं आणि प्रायोगिक तत्वावर नालेसफाई करण्याचं आणि गाळ काढण्याचं काम करण्याचा प्रस्ताव हा मांडण्यात आलाय. दरम्यान या सर्व मुद्द्यांवर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी नेमकी काय माहिती दिली आपण तीही पाहूया. पावसाळ्यापूर्वीचा गाळ काढणे 80% गाळ काढणे, त्यानंतर पाऊस सुरू असताना 10% आणि पाऊस गेल्यानंतर 10%, पावसानंतरचे पण पावसाळ्या दरम्यान जो 10% गाळ काढला जातो त्याचे फोटो पण तुम्ही पोर्टलवरती अपलोड केले पाहिजे. त्याच्यामध्ये मी अतिरिक्त काम सांगितलं की गाळ काढल्यानंतर डिओरंट फवारणी त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि गाळ वाहतूक करताना डंपरवर टार्पोलिंग झाकण त्या ठिकाणी तुम्ही ठेवले पाहिजे. अशा ज्या काही सूचना आहेत हे मी माझ्या या माध्यमातून दिलेल्या आहेत. आणि या सर्व मुद्द्यांवर विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकरांनी टीका केली आहे. आज जर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी गाळ काढावा, हे काढावा, म्हणजे सगळे विषय स्टँडिंगला यावे, मग सगळे स्टँडिंगचे विषय मग आम्ही बघू, असं जर असेल तर आधी राज्य सरकारकडे जो पैसा पडलाय महापालिकेचा, जो मोठ्या प्रमाणात करोडोची ज्या आहे त्या सगळ्या पहिल्या आधी वळत्या करा. ज्याप्रमाणे आम्हालाही माहिती मिळाली, मी माहिती मिळाली आहे म्हणजे मी आरोप नाही करत आहे की लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता महानगरपालिकेने दिले, काय म्हणून द्यायला लावला. आणि आणखी एक मोठी बातमी, अभिनेत्री दीपिका पादुकोणनं मुंबईतल्या वाढत्या हवा प्रदूषणावर चिंता व्यक्त केली आहे. तिनं मुंबई महापालिकेला चौकशी आणि कारवाई करण्याचं आवाहनही केलंय. मुंबईतल्या वाढत्या हवा प्रदूषणामुळे वयस्कर नागरिक आणि लहान मुलांना श्वसनाचा त्रास होत असल्याचं आढळून आलंय. दीपिका पादुकोणनं इंस्टाग्रामवर वाढत्या प्रदूषणाची आकडेवारी शेअर करून त्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. पुढची बातमी आहे नवी मुंबईची, पण तितकीच महत्त्वाची. येत्या ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईत होत असलेल्या फॉर्म्युला 4 कार शर्यतीला विविध कारणांनी स्थानिक रहिवाशांकडून विरोध होतोय. ही शर्यत 3 दिवस चालणार असून